त्या दिवशी जर लवकर ते संपलं, आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही, हे मराठा समाजाने विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय. लक्षात येईलच की किती वेळात संपतंय, सगळ्या सोयऱ्यांचं उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या देशाची अंमलबजावणीच्या विषयाची काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढच्या आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून. किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं, मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेतायत का शेवटपर्यंत. मात्र मग 21ला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची नियोजनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 20ला ठरवली जाणार आहे, परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं का? ओबीसीतूनच आरक्षण हवं. मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची, त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10 ते 12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण